हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जसा तुमचा आदेश. पण 2 दिवस ऑफिसला का आली नाही तुम्ही? आणि काल रात्री कुठे होतात? कुठेतरी बाहेर तर नव्हतं ना? जान्हवीचे सततचे नकार ऐकून राजवीर पूर्णपणे चिडला होता. त्यामुळे त्याने एकदम अनेक प्रश्न तिच्या समोर ठेवले. राजवीरला एखाद्याने नाही म्हणणं अजिबात सहन होत नव्हते. नाही, मी घरीच होते. आणि तुम्हाला हे सगळं का जाणून घ्यायचं आहे? मी कुठे गेले, काय केलं हे तुम्हाला सांगण्याची मला काही गरज नाही. राजवीरचं अचानक एवढं प्रश्न ऐकून जान्हवी घाबरून गेली. तिला जे सुचलं ते तिने पटकन बोलून टाकलं. काल तर तुम्ही घरी नव्हता, आणि घरी असता तर डोअरबेल वाजली तेव्हा दरवाजा उघडला असता, पण तुम्ही उघडला नाही. तर मग? राजवीर पुन्हा संशयाने तिच्याकडे पाहत विचारतो. मी मी घरीच होते. फक्त तब्येत बिघडली होती. औषधं घेऊन झोपून गेले. त्यामुळे कदाचित ऐकू आलं नसेल. राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवी अजूनच गोंधळली आणि जे सुचलं ते सांगून टाकलं. राजवीर एकटक जान्हवीला पाहत तिचे उत्तर खरे की खोटे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे खरंच तब्येत बिघडली होती? राजवीर अजूनही खात्री करण्याच्या सुरात विचारतो. कोणी खोटं बोलताना स्वतःला आजारी सांगतं का? आणि त्यात हे सगळं तुम्हाला का महत्त्वाचं वाटतं? मी घरी होते की नाही, आजारी होते की नाही, याचा तुम्हाला काहीही संबंध नाही. आणि मी तुम्हाला उत्तर देत बसायचं कारणही नाही. आता तुम्ही माझे बॉस नाही. तुम्हाला उत्तर देणं माझ्यासाठी बंधनकारक नाही. 1 मिनिट, तुम्हाला कसं कळलं की मी दरवाजा उघडला नाही? तुम्ही काल इथे आलात का? जान्हवी संशयाने त्याच्याकडे पाहून विचारते. आत्तापर्यंत जो राजवीर तिच्याकडे एकटक पाहत होता तो लगेच नजरात चोरू लागला. मी का येईन? मी तर टर्मिनेशन लेटर पाठवलं होतं, पण ते घ्यायला कोणी दरवाजा उघडलाच नाही. हो, टर्मिनेशन लेटरच होतं. हकलत त्याने उत्तर संपवलं आणि जणू काही मोठं संकट टळलं असल्यासारखा शांतपणे श्वास घेतला. ओ ठीक आहे. जान्हवीनं त्याचं उत्तर पूर्णपणे खरं मानून सहजपणे म्हटले. मी नक्की काय करत आहे? राजवीर स्वतःवरच कुठेतरी चिडला होता. जान्हवी डायनिंग टेबलवरून जेवण उचलून गरम करायला जाते आणि राजवीर आजूबाजूला बघताना तिच्या रूमच्या दिशेने बोट दाखवत विचारतो. आणि त्यानंतर हा तुमचा बेडरूम? तो विचारतो. जान्हवी होकारार्थी मान हलवते. त्यानंतर तो शेजारच्या रूमकडे बोट करून विचारतो. आणि हा? इतके ऐकता जान्हवी त्रासून जाते. तुम्हाला काय? तुम्ही इथे हे सगळं पाहायला आला आहात का? जान्हवी जेवण गरम करून टेबलावर ठेवते आणि विचारते. आपण जेवणार का? त्यावेळी राजवीर मान नकारार्थी हलवतो. पण जान्हवी स्वतःच्या प्लेटमध्ये जेवण वाढून खायला सुरुवात करते. हे तुमचं स्वतःचं घर वाटत नाही? राजवीर पुन्हा प्रश्न विचारतो. हो, भाड्याचं घर आहे. त्यावेळी जान्हवी जेवतच उत्तर देते. ओ, तुमचे स्वतःचे फोटो कुठेच नाहीत दिसत. घरात तर काहीही लावलं नाहीत? राजवीर बघत होता, पण कुठेच फोटो दिसत नव्हते. म्हणून त्याने थेट विचारलं. हो, माझ्या रूममध्ये लावले आहेत. असं म्हणत जान्हवी टेबल आवरायला घेते. आणि त्यानंतर काम आटोपून झाल्यावर जान्हवी राजवीरकडे येत विचारते. अजूनही तुमची गाडी दुरुस्त झाली नाही का? नाही, अजून नाही. तुम्ही पुन्हा जॉईन करायचं असेल तर मी तुमचं टर्मिनेशन लेटर रद्द करून टाकतो. मिस जान्हवी, आज तुम्ही माझी खूप मदत केली आहे. राजवीर ज्या कारणासाठी आला होता ते अखेर बोलून टाकतो. नाही, त्याची काहीही गरज नाही. जान्हवी चिडलेल्या आवाजात उत्तर देते. हे ऐकून राजवीरला खूप धक्का बसतो. त्याच्या कंपनीत काम करण्यासाठी लोक आतुर असतात. अगदी वॉचमनच पॅकेजसुद्धा इतर ऑफिसमधल्या स्टाफपेक्षा जास्त होतं. जशी तुमची इच्छा. पण एकदा नीट विचार करा. पुन्हा नोकरी मिळवणं इतकं सोपं नसतं. राजवीर तिची भीती वाढवत म्हणतो. तुम्ही चिंता करू नका. थँक्यू व्हेरी मच. जान्हवी म्हणाली.
जान्हवी चिडून उत्तर देते आणि त्यानंतर मनातच ती पुटपुटते, आधी काढलं कोणी त्यांनी, आणि आता असे दाखवतायत जणू माझी खूप काळजी आहे. राजवीर पुन्हा म्हणतो, पुन्हा नोकरी घ्यायची असेल तर सांगावं लागतं की जुनी नोकरी का सोडली, आणि तुम्ही आमची कंपनी स्वतः सोडली आहे हे तर कुणी मानणारच नाही. जर सांगितलं की काढून टाकलं तर कुणी ठेवणारही नाही, म्हणून नीट विचार करा. त्याच्या या बोलण्याने जान्हवी खरोखर थोडी घाबरते, आणि त्यावेळी कारण त्याचा उद्देश एकच होता, जान्हवीने पुन्हा त्याच्याकडे जॉईन करावं. मला नोकरी मिळाली आहे मिस्टर राजवीर, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, जान्हवी म्हणाली. जान्हवी स्वतःला सावरत आत्मविश्वासाने सांगते, आणि त्यानंतर हे ऐकून राजवीर थक्क होतो. थोड्याच वेळापूर्वी तिला टर्मिनेशन लेटर मिळालं होतं, आणि इतक्या लवकर नोकरी मिळाली, पण कशी? आता थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला लेटर मिळालं, तो संशयानं विचारतो. तुम्हाला काय करायचं आहे त्याचं? तरीही विचारत आहात तर सांगते. मला आधीच जॉब ऑफर आली होती, पण मी नकार दिला होता, कारण मी तुमच्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्टवर होते. आता तुम्हीच मला काढून टाकलं आहे तर मी सहज जॉईन करू शकते. जान्हवी खोटं का होईना पण निर्धाराने बोलते, आणि त्यानंतर हे ऐकून राजवीरचा चेहरा उतरतो. जान्हवीला त्याचा हा भाव पाहून काहीसा आनंदही होतो. तिला खोटं बोलायला आवडलं नाही, पण त्याने दाखवलेला गर्व मोडण्यासाठी तिने हे केलं होतं. तरी मनात तिला भीती होती की तो तिचं खोटं पकडेल का. त्यानंतर कोठे मिळाली नोकरी तुम्हाला? राजवीर उतावीळपणे विचारतो. पुण्यात. आणि त्यावेळी जान्हवी शांतपणे उत्तर देते. आतून घाबरलेली असली तरी चेहऱ्यावर ती काहीच दिसू देत नाही. पुण्यात कुठे? राजवीर आणखी तपशील जाणून घ्यायला उत्सुक असतो. का? तिकडूनही काढून घ्यायचे मला? क्षणभर घाबरली असली तरी ती स्वतःला सावरते. नाही तर आता पुण्याला शिफ्ट होणार आहात? त्याच नंतर तो विचारतो. हो, पुण्यात काम करणार तर राहायला तिकडेच जावं लागेल, जान्हवी अगदी सहजपणे म्हणते. ती क्षणभर विसरते सुद्धा की ती राजवीरवर रागवलेली आहे. राजवीर घड्याळाकडे पाहून म्हणतो, असं दिसतंय की अजून वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही मला तुमचं घर दाखवू शकता का? त्यानंतर, नाही, घरात काहीही पाहण्यासारखं नाही, आणि असलं तरी मी तुम्हाला का दाखवायला हवं? मी अनोळखी लोकांना घर दाखवत नाही, जान्हवी कठोरपणे म्हणते. आपण अनोळखी नाही आहोत, राजवीर शांतपणे म्हणतो. आहोत, आपण अनोळखीच आहोत, जान्हवी स्पष्टपणे उत्तर देते. थोडा वेळ शांत राहून राजवीर म्हणतो, मला वॉशरूम वापरायचं आहे, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर. ना आवडत असूनही जान्हवी त्याला खोलीत घेऊन जाते आणि वॉशरूमकडे इशारा करते, आणि त्यावेळी राजवीर वॉशरूममध्ये जातो आणि जान्हवी थेट बेडवर येऊन बसते. राजवीर 2-3 मिनिटात बाहेर आला आणि भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे काळजीपूर्वक पाहू लागला. बऱ्याच फोटोंमध्ये त्याला कार्तिक दिसत होता. हा तोच मुलगा नाही का ज्याला मी त्या दिवशी जान्हवीसोबत पाहिलं होतं? राजवीर आठवण काढतच मनात विचार करू लागला. हो, अगदी हाच आहे, मी बरोबरच ओळखला आहे, तो आता खात्रीने स्वतःलाच म्हणाला. राजवीरला अखेर राहावेना. त्यानं विचारलं, हा कोण आहे? जान्हवीने त्याच्याकडे रोखून पाहिलं. असंच विचारलं मी, टाइमपास होईल म्हणून. सांगा ना, कोण कोण आहे हा या फोटोंमध्ये? राजवीरने कारण सांगितल्यासारखं केलं, पण त्याला खरं तर फक्त कार्तिकबद्दल जाणून घ्यायचं होतं. तो कोण आहे आणि जान्हवीशी त्याचं नातं काय आहे? जान्हवी काही क्षण त्याच्याकडे पाहते आणि मग शांतपणे फोटोंबद्दल सांगू लागते. ही माझी आई,
हा माझा भाऊ आणि ही माझी बेस्ट फ्रेंड मीशा. इतकं बोलताना जान्हवी थोडी भावूक झाली. आजच ती सगळ्यांना मागे सोडून इथे आली होती. त्यामुळे तिचं मन आणखीनच व्याकुळ होत होतं. हे सगळे तुझ्यासोबत राहत नाहीत? राजवीरने विचारलं. आणि त्यानंतर नाही, ते गावात असतात. नोकरीसाठी मला त्यांना सोडून इथं यावं लागलं, ती हलक्या उदास आवाजात म्हणाली. जान्हवी अजून बोलत होती. तेवढ्यात राजवीर मध्येच बोलला. आणि हा कोण, जो तुमच्याशी इतका चिपकल्यासारखा उभा आहे? हा पण भाऊ आहे का? त्यावेळी तो कार्तिकच्या फोटोवर बोट ठेवून म्हणाला. फोटोंमध्ये कार्तिकनं तिच्या खांद्याभोवती हात टाकला होता आणि दोघे खूप जवळ उभे दिसत होते. हा नाही, हा तर माझा बेस्ट फ्रेंड आहे. नेहमी मला मदत करतो, माझ्या पाठीशी उभा राहतो. खूप चांगला आहे तो. कार्तिकनं नेहमीच तिची मदत केली होती. रोहित आणि आईसाठी काही घेऊन जाण्यासाठीही त्यानेच तिला मदत केली होती. हे आठवताच ती नकळत त्याचं कौतुक करून बसली. हां, ठीक आहे, समजलं. हा पण गावातच असतो का? राजवीरनं विचारलं. नाही, तो गावात नाही राहत. आणि हा माझा भाऊ नाही, मीशाचा भाऊ आहे. जान्हवीने मीशाच्या फोटोवर बोट ठेवत सांगितलं. हे ऐकून राजवीरच्या डोळ्यात क्षणभर आश्चर्य उमटलं. अच्छा, हा इथेच राहतो का? नाही, इथे नाही, पण पुणे साईडला कुठेतरी राहतो. कधी कधीच भेटायला येतो, ती शांत सुरात म्हणाली. हे ऐकून राजवीरनं हळूच सुटकेचा निश्वास टाकला. आणि त्यानंतर, ओ, म्हणून तुम्ही पुण्याला जाणार आहात का? त्याने विचारलं. हो, तसं म्हणू शकता. त्याचं म्हणणं होतं की आपण दोघंच इथे आहोत, तर एका शहरात असलो तर एकमेकांना साथ मिळेल, घरची आठवणही कमी येईल, जान्हवी म्हणाली. अच्छा, ठीक आहे, मी निघतो. एक गोष्ट सांगायची राहिली. उद्या ऑफिसला या. जितके दिवस काम केलेत त्याचा हिशोब करून देतो. त्यानंतर कार्तिकबद्दल आणखी ऐकण्याची ताकद राजवीरमध्ये नव्हती, म्हणून तो तिथून निघायलाच तयार झाला. जान्हवीला पैशांची गरज होती, त्यामुळं तिनं शांतपणे मान हलवली. तर मग उद्या भेटू, असं म्हणत राजवीर बाहेर निघून गेला. राजवीर तिच्याकडे यायला कारणही एकच होतं. तो नाही इच्छित की जान्हवी कुठेही दूर जावी. ज्या दिवशी बातम्यांमध्ये त्याच्या मृत्यूची खोटी बातमी झळकली होती, त्या दिवशी फक्त जान्हवीच्या डोळ्यातच त्याच्याबद्दलची खरी चिंता त्याला दिसली होती. बाकी सर्वांसाठी तो काहीच नव्हता. आपल्या आयुष्यातील एकटेपणामुळे आणि जान्हवीच्या त्या काळजीमुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल हळूहळू भावना निर्माण होत होत्या. ती त्याच्यापासून दूर जाऊ नये हे निश्चित करण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मीशा आज सकाळपासूनच जान्हवी गेल्यापासून आपल्या आईच्या मागेच फिरत होती, कारण तिला लग्नाची खरेदी करण्यासाठी शहरात जायचं होतं आणि तिने ठरवलं होतं की ती ही खरेदी फक्त जान्हवी सोबतच करणार. पण तिची आई सुनीताताई काही केल्या तयार होत नव्हत्या. मी लग्नाची खरेदी शहरातच करणार, तेही जान्हवी सोबत, नाहीतर खरेदीच करणार नाही, मीशा जिद्दीने बोलत होती. मग तर इतकेच तिच्यासोबत जायचे असेल तर तिला काही दिवस इथेच बोलाव, यात एवढं अवघड काय आहे? सुनीताताई शांतपणे तिला समजावत होत्या. आई, माझी गोड आई, ते शक्य नाही. ती साखरपुड्यासाठी देखील 2 दिवसांसाठी कसाबसा आली होती. आता खरेदीसाठी ती कशी येणार हे तुम्हाला समजतच नाही, मीशा पुन्हा समजावून सांगू लागली. अगं, तिला एकदा तरी बोलून बघ, काय माहिती ते खरंच येईलही. सुनीताताईंनी तिचं काहीही न ऐकता स्वतःचीच भूमिका पुन्हा सांगितली. दोघीही आपापल्या हट्टावर ठाम होत्या. कोणतीही मानायला तयार नव्हती. असं नाही चालत. शहरात जाऊन खरेदी केली तर सगळं बेस्ट मिळतं. जाऊ दे ना मला, प्लीज. कशाला कशाला असा हट्ट धरलाय? मीशा काकू तिने म्हणाली. मी हट्ट धरते? हट्ट तर तूच धरलास. माझ्या हातात असतं तर मी साखरपुड्याची खरेदीही तुला शहरात जाऊन करू दिली नसती.
तेव्हा तुझ्या सासरच्यांना कसं नाही म्हणायचं म्हणून मान्य करावं लागलं. आणि जिथं इतकं मोठं शहर म्हणतेस तिथलं सगळं इथेही मिळतं, काही वेळा त्यापेक्षा चांगलंही. हा तुमच्या मुलामुलींचा गैरसमज असतो. सुनीताताईंनी सरळ सरळ तिला बोल लावलं. आई, असं नसतं. मिशा चिडून पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. सकाळपासून हेच चालू होतं. मिशा कितीही वेळा विनवण्या करत होती तरी सुनीताताईंना मुळीच फरक पडत नव्हता. दुसरीकडे राजवीर घरी आल्यापासून विचारात गडलेला दिसत होता. आजही नेहमीप्रमाणे तो अंघोळ करून स्वतःच डिनर बनवून खाऊन झाला आणि मग लॅपटॉप घेऊन कामाला बसला. पण कामात मन अजिबात नव्हतं. इतक्या लवकर नोकरी मिळाली, इंटरेस्टिंग. तो स्क्रीनकडे पाहत मनातच बोलला. मी समोरून ऑफर दिल्यावरही मिस जानवी परत जॉईन करू इच्छित नाही. म्हणजे नक्कीच तिला एखादी चांगली नोकरी मिळाली असणार. नाहीतर. तो लॅपटॉप समोर बसला होता, पण कामाचं एक अक्षरही पुढे सरकत नव्हतं. काय करू मी? कसं करू मी? मिस जानवी पुन्हा इथेच काम करायला तयार होतील? काहीतरी करायला हवं. नाहीतर ती कायमच पुण्यात जाईल. नाही, हे घडू द्यायचं नाही. काहीतरी करणं आवश्यक आहे. राजवीर बराच वेळ फक्त जान्हवीचाच विचार करत बसला होता. तो पुण्याचा मुलगा, काय म्हणाली होती? फ्रेंड? नाही नाही, बेस्ट फ्रेंड. नेहमी तिची मदत करणारा. पण फोटोमध्ये जसा तो जान्हवीला बिलगलेला दिसत होता त्यावरून तर ते फक्त फ्रेंड आहेत असंच तर बिलकुल वाटत नाही. कदाचित फ्रेंडपेक्षा काहीतरी जास्तच असेल. आणि तसं पाहिलं तर मिस जानवी मला काय सांगणार? राजवीर चेहऱ्यावर राग आणत स्वतःशीच कार्तिकबद्दल बोलत होता. कार्तिकचं नाव येताच त्याला चिडचिड आणि जळफळाट सुरू होत होता. राजवीर गेल्यानंतर जानवीचं मन मात्र त्याच्याकडेच अडकून राहिलं होतं. तो खडूस पुन्हा जॉईन कर म्हटलं. हो म्हणायला हवं होतं का? मी नाही म्हणत चूक केली का? मी त्याला सांगितलं की मला नोकरी मिळाली आहे, पण इतक्या सहज कुठे नोकरी मिळते? कार्तिक म्हणाला होता तो शोधून देईल, पण तेही एवढं सोपं नाही. आईने दिलेले पैसेही जवळजवळ संपत आलेत. आता मीच काहीतरी बघायला पाहिजे. देवही माझ्याबरोबर असंच का करतो? सोफ्यावर बसून जान्हवी ह्याच विचारात गडलेली होती. तेवढ्यात तनू घरी येते. तिला पाहताच जान्हवी उत्साहाने धावत जाऊन तिच्या गळ्यात बिलगते. दी, तुम्ही आलात? मी कधीपासून तुमचीच वाट पाहत होते. जान्हवीने आनंदाने सांगितलं. तू कधी आली गावाहून? घरात तिला पाहून तनू किंचित आश्चर्याने म्हणाली. आज संध्याकाळीच आले. जान्हवी शांतपणे म्हणाली. इतक्या लवकर? मला तर वाटलं तू किमान आठवडा तरी राहशील गावात. मन नाही लागलं का तिथे? तनूने काळजीपूर्वक विचारलं. नाही, तसं काही नाही. बस आली. बरं, तुम्ही आधी जा, चेंज करून या. मी तुमच्यासाठी जेवण गरम करते. आधीच बनवून ठेवले, जान्हवी म्हणाली आणि स्वयंपाकघराकडे निघून गेली. ओ ग्रेट म्हणत तनू चेंज करायला गेली. थोड्या वेळाने ती परत आली. तिने लाईट ग्रीन रंगाचा स्ट्रॉबेरी प्रिंट असलेला क्रॉप टॉप आणि शॉर्ट सारखा नाईट सूट घातला होता. तिच्यावर तो खूप छान दिसत होता. तिला पाहताच जान्हवी म्हणाली. वादी, तुम्ही खूप छान दिसत आहात. हो ना, मार्केटमध्ये सेल लागली आहे, तिथूनच घेतलाय. तनूने नाईट सूट दाखवत सांगितलं. खूप क्यूट आहे. जान्हवीनं हसून स्तुती केली. तू पण ये माझ्यासोबत उद्या, तुलाही घेतो एक सेट. खूप चांगल्या किमतीत मिळतायत, तनू म्हणाली जेवायला बसत. जान्हवी मात्र थोडी उदास होती. तनूला लगेच जाणवलं. काय झालं तुला? तिने विचारलं. मला नोकरीतून काढून टाकलं. जान्हवीचा आवाज पूर्णपणे खिन्न होता. काय? पण का? काय झालं? तनू दचकून विचारते. तुम्ही आधी जेवा, मग सगळं सांगते, म्हणून जान्हवीने तिच्यासमोर जेवण वाढले. तनू जेवत असतानाच म्हणाली. चल आता सांग ना, नक्की काय झालंय? मी 2 दिवस सुट्टी घेतली होती, त्यामुळे मला नोकरीतून काढून टाकलं. जान्हवीने हताश चेहऱ्याने उत्तर दिलं. काय सांगतेस?
मोठ्या कंपन्याचं हेच ना, पगार चांगला पण नियम मात्र स्वतःच्या मर्जीनुसार. कर्मचाऱ्यांना मशीनच समजतात, जणू त्यांची स्वतःची काही वैयक्तिक आयुष्यच नसतं. तनू चिडून बोलली. हो, कार्तिक म्हणत होता की तो पुण्यात माझ्यासाठी नोकरी शोधेल. पाहूया काय होतं, जान्हवी आशेच्या सुरात म्हणाली. म्हणजे तू पुण्याला शिफ्ट होणार? जान्हवी एवढंच म्हणताच तनूने विचारलं. कदाचित सगळे पैशांवर अवलंबून आहे. जान्हवीने निश्चित उत्तर न देता म्हटलं. कारण तिचं मनही अजून ठरत नव्हतं. मी तुला खूप मिस करेन, तनूने उदासपणे सांगितलं. मीही तुम्हाला खूप मिस करेन दी. जान्हवीने तिचा हात धरत मृदू आवाजात उत्तर दिलं. माझ्याकडे भेटायला येत राहायचं हं. पुण्यात जाऊन मला विसरू नकोस, तनू म्हणाली. हो दी, नक्की येईन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, जान्हवीने प्रेमाने सांगितलं. दोघी खूप वेळ गप्पा मारत राहिल्या आणि मग झोपी गेल्या. पुढील सकाळचे 4 वाजले होते. राजवीर जिममध्ये ट्रेडमिलवर धावत होता. पूर्ण शरीर घामाने भिजलेलं, चेहरा निर्विकार. त्याच्या मनात काय चालू असेल याचा काहीच अंदाज येत नव्हता. जान्हवी मात्र उशिरा झोपल्यामुळे अजूनही झोपलेली होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. ती स्क्रीनही न पाहता कॉल उचलत म्हणाली. हॅलो, कोण बोलते? हॅलो, काय झालं? विक्रम बोलतोय. 2 दिवसात मला विसरलेस का? विक्रमने तिच्या आवाजावरून थोडं आश्चर्याने विचारलं. विक्रम? कोण विक्रम? झोपेत असल्यामुळे जान्हवीला क्षणभर काहीच आठवलं नाही. विक्रमने तिच्या आवाजावरून अंदाज लावला की ती अजूनही झोपेतच आहे. अजून उठली नाहीस का? ऑफिसला जाणार नाहीस? जान्हवी त्याचं बोलणं ऐकून पूर्ण जागी झाली. ती फोनचा स्क्रीन पाहते आणि विक्रम नाव दिसताच म्हणाली. अरे सॉरी, मी झोपेत होते. ओके, काही हरकत नाही. मी खाली तुझी वाट पाहतोय. तू पटकन तयार होऊन खाली ये, विक्रम म्हणाला. आणि त्यानंतर खाली? कुठे खाली? जान्हवी थोडी चकित होऊन विचारते. तुझ्या बिल्डिंग खाली उभा आहे, विक्रमने जान्हवीच्या प्रश्नाला उत्तर दिलं. हो ठीक आहे, येते मी थोड्या वेळात, झोपेतून सावरत जान्हवी म्हणाली. ही मुलगी अजून झोपली आहे? ऑफिसला जायचं नाही का हिला? काय माहीत. विक्रमला अजिबात माहिती नव्हती की जान्हवीला नोकरीवरून काढून टाकलं आहे. म्हणूनच तो काळजी करत होता. ती ऑफिसला उशीर तर करत नाही ना? उशीर झाला तर पुन्हा राजवीर सर तिच्यावर रागवेल असं त्याला वाटत होतं. दरम्यान राजवीर ऑफिसमध्ये पोहोचला होता. येताच त्याने मिस्टर मेहतांना आपल्या केबिनमध्ये बोलावलं. मी जान्हवीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकायला सांगितलेला क्लॉज तुम्ही टाकला का, मिस्टर मेहता? राजवीरने कठोर आवाजात विचारलं. पण सर, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असा कोणताही क्लॉज नव्हताच. आमच्या कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असा क्लॉज नसतो, मिस्टर मेहता नीटपणे उत्तरले. मी इथे फक्त मिस जान्हवीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलतोय, इतरांच्या नाही. राजवीरने रागाने त्यांच्याकडे पाहत म्हटलं. पण सर, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हा क्लॉज आधीपासूनच नव्हता, मेहतांनी पुन्हा धीर करून सांगितलं. नसला तर आता टाकून द्या, राजवीरने पुन्हा कठोरपणे आदेश दिला. हे ऐकून मिस्टर मेहता गोंधळले. कारण राजवीर नेहमी नियमानुसार काम करणारा, स्वतःही नियम मोडत नाही आणि इतरांनाही तसं करू देत नाही. पण आज तो जे सांगत होता ते त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट होतं. पण सर,
कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावर नंतर क्लॉज टाकणं चुकीचं ठरेल. मेहता आता स्पष्ट सांगू लागले. आत्तापर्यंत शांतपणे ऐकत बसलेला राजवीर यावेळी उठला. समोरचा पेपरवेट हलवत तो म्हणाला, ठीक आहे, तुमच्या मते चुकीचं असेल तर मी जबरदस्ती करणार नाही. पण मग तुम्ही तुमचा राजीनामा पत्र देऊन या. तुमच्याऐवजी हे काम दुसऱ्या कुणाकडून करून घेईन. इतकं सहज, इतक्या शांतपणे त्याने हे शब्द म्हटले की लक्ष दिलं नाही तर वाटावं तो एखादी साधी गोष्ट बोलतोय, कोणाला नोकरीवरून काढतोय असं नव्हे. हे ऐकताच मिस्टर मेहतांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांनी अशी अपेक्षा केलीच नव्हती. सॉरी सर, मी करतो, आत्ताच करतो, ते गडबडत म्हणाले. गुड. राजवीर परत खुर्चीवर बसत म्हणाला. दरम्यान खाली विक्रम जान्हवीची वाट पाहत बघत होता. जान्हवीची पटकन तयार होऊन खाली आली. इकडे कशासाठी आलास? ती जवळ येत विचारते. आणि त्यानंतर मलाच आठवडाभरासाठी सस्पेंड केलं आहे, त्यामुळे मी मोकळाच होतो. तू गावाहून परतली असशील असं वाटलं, म्हणून तुला भेटायला आलो, विक्रम म्हणाला. अच्छा अच्छा, असं केलंस? जान्हवीने हळूच उत्तर दिलं. पण तू इतक्या उशिरा का उठलीस? ऑफिसला नाही जायचं का? विक्रमने घड्याळ पाहत विचारलं. नाही, आज नाही, जान्हवीने चेहरा उतरून सांगितलं. का? आजही रजा घेतलीस? विक्रमने आश्चर्याने विचारलं. नाही, रजा नाही घेतली, जान्हवीनं खिन्न आवाजात उत्तर दिलं. मग मग का नाही जाणार? विक्रम पुन्हा विचारत म्हणाला. तुला तर फक्त 1 आठवड्यासाठी काढलं आहे, पण मला कायमस्वरूपी काढून टाकलाय. जान्हवी शांत स्वरात विक्रमला सांगते. काय? पण का? विक्रम जवळजवळ ओरडतच विचारतो. हे ऐकताच विक्रमचा चेहरा उतरून जातो. हो, सगळं सांगते. आधी कॉफी पिणार का? जान्हवी हाताशाने इशारा करत विचारते. हो, चल जाऊया. जान्हवीच्या शब्दांनी विक्रमचा मूड आणखी खराब झाला होता. त्याने उदास स्वरात उत्तर दिलं. जान्हवी विक्रमच्या बाईकवर बसते आणि दोघं जवळच्याच कॉफी शॉपमध्ये पोहोचतात. तू इथे बस, मी कॉफी घेऊन येतो. विक्रम तिला टेबलाजवळ बसून काउंटरकडे जातो. दरम्यान राजवीचं लक्ष कित्येक वेळपासून घड्याळावरच होतं. तो फक्त जान्हवी येण्याची वाट पाहत बसला होता. अजून का आली नाही मिस जान्हवी? कुठे प्लॅन कॅन्सल तर केला नसेल? नाही नाही, ती असं करणार नाही. कालच म्हणाली होती की ती येणार आहे. जर नाही यायचं असतं तर कालच नकार दिला असता. हो, नक्की येईलच. मीच जास्त विचार करतोय. राजवीर स्वतःला समजावत होता, पण अखेर त्याचा संयम सुटला. एक कॉल करून बघतो. हो, हाच बेस्ट आहे. त्यानंतर इकडे बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने फोन उचलला आणि जान्हवीचा नंबर फिरवला. जान्हवीने राजवीचा नंबर सेव्ह केला नव्हता. फोन वाजल्यावर तिने बॅगमधून फोन काढला आणि अनोळखी नंबर पाहून रिसीव्ह केला. हॅलो, कोण बोलते? हे ऐकताच राजवीर चिडून गेला. त्याने स्वतःची ओळख देण्याऐवजी थेट मुद्द्यावर आला. आपण अजून ऑफिसला आला नाहीत. मी जान्हवी, काल बोलणं झालं होतं ना? आज येणार म्हणाला होतात. राजवीरचे शब्द ऐकून जान्हवी चिडली. हो, येणार आहे. आणि मिस्टर राजवीर, तुम्ही वारंवार का विसरता की आता मी तुमची एम्प्लॉई नाही? मला फक्त हिशोबासाठी यायचं आहे. ते मी कधीही येऊ शकते. त्यासाठी ऑफिस टाईमला येण्याची गरज नाही, जान्हवीने तिखट स्वरात सांगितलं. तिचा मूड आधीच खराब असल्याने सर्व राग फोनवरच उतरला. त्यानंतर तेवढ्यात विक्रम कॉफी घेऊन आला. कॉफी? जान्हवीजी? विक्रमने कप तिच्या समोर ठेवला
आणि स्वतःही बसला. जान्हवीने त्याला पाहताच फोन हातातून खाली ठेवला, कॉल कट न करता. इकडे राजवीर अजूनही फोनवर होता. मी जान्हवी, तुम्ही लिमिट. तेवढ्यात विक्रमने विचारलं, कोण होता फोनवर? त्यावेळी काही नाही, फालतूच होतं. जान्हवीने अगदी निष्काळजीपणे उत्तर दिलं. अच्छा, विक्रम शांतपणे म्हणाला. पण फोन कट न झाल्याने राजवीरला त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. फालतू? मला फालतू म्हणाली? आणि हा मुलगा कोण? फोटोमधला तोच दिसतोय इतक्या सकाळी पुण्याहून इथे? म्हणजे तो आधीपासून इथेच असतो आणि म्हणूनच तिने मला काही सांगितलं नाही. राजवीरचा राग अनावर झाला. त्याने टेबलावर जोरात मूठ मारली. जास्त राग जान्हवीच्या बोलण्याने नव्हे, तर तिच्या शेजारी बसलेल्या त्या मुलाच्या आवाजाने आला होता. दोघं कॉफी पित असताना विक्रम विचारतो, कॉफी आवडली ना? हो, छान आहे, जान्हवीने मान हलवत उत्तर दिलं. त्या दरम्यान ऑफिसमध्ये बसलेला राजवीर संतापाने स्वतःशीच म्हणत होता, कॉफीमध्ये मजेत आहे मिस जान्हवी, आणि मी इथे कित्येक वेळापासून वाट पाहतोय. काही नाही, थोडा वेळचाच प्रश्न आहे. आता जसंच्या तसं मी ठरलंय ना, तसंच होणार. राजवीर हलकीशी स्मित देत म्हणाला. चला, आता सांगा ना, तुला का का काढलं जॉबमधून? विक्रमने थेट प्रश्न विचारला. अगं, काही कारण लागत नाही त्याला. आपल्या बाजूने काहीही कारण नसलं तरी ते शोधून काढायचं त्याच्या हातचा खेळ आहे. जान्हवीने अत्यंत दुर्लक्षाने उत्तर दिलं. खडूस? मला खडूस म्हणते ही? फोनच्या दुसऱ्या बाजूला राजवीरचा राग उफाळून आला. आणि त्यानंतर तरी काहीतरी कारण तर असेलच ना? विक्रमने तिला विचारण्याचा पुन्हा प्रयत्न केला. आणि त्यावेळी तुला 1 आठवड्याची सस्पेन्शन का दिली त्याने? काहीतरी कारण तर होतंच ना. आम्ही एम्प्लॉय म्हणजे त्याच्यासाठी फक्त खेळणी. जेव्हा मनात आलं ते करतो. कुणाची भावना, कुणाचा संसार, कशाची त्याला पर्वा नाही. 2 मिनिटात आयुष्य बिघडवतो. जान्हवी पुन्हा संतापून बोलली. मी म्हणजे हा फोटोवाला नाही तर मग? राजवीरला आता हळूहळू समजत होतं की ती नेमकी कुणासोबत आहे. हो, तोच. त्या दिवशी त्यांचा मूडच बिघडला होता आणि तेवढा सगळा राग माझ्यावर काढला. माय बॅड लक. विक्रमने तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत सांगितलं. त्याचा मूड कधी चांगला असतो का? जेव्हा पाहिजे तेव्हा चिडतो. जान्हवी अजूनच चिडून म्हणाली. चल, शांत हो आता. आता नीट सांग, काढलं का तुला? विक्रमने तिला शांतपणे विचारलं. कारण मी सुट्टी घेतली होती. जान्हवीने थकल्यासारख्या आवाजात उत्तर दिलं. तू लिव्ह मेल पाठवला नव्हता का? विक्रम आश्चर्याने विचारत म्हणाला. पाठवला होता, ती रुसलेल्या चेहऱ्याने म्हणाली. इतक्यात वेटर सँडविच घेऊन आला. मला माहिती आहे तू ब्रेकफास्ट न खाता आली आहेस म्हणून मागवलं, विक्रमने हसत सांगितलं. वा, किती काळजी घेतो मिस जान्हवीची. हे बघून राजवीर त्रासलेल्या मनातच पुटपुटला. वेटर सँडविच ठेवतो. टेबल नीट करण्यासाठी जान्हवी फोन उचलून बॅगमध्ये टाकते. आता राजवीरला एकदम काहीही ऐकू येणं थांबतं. अरे, आवाज का बंद झाला? फोन चालू आहे पण आवाज नाही. राजवीर गोंधळून बोलतो आणि मग कॉल कट करतो. तसं पाहिलं तर ज्या माणसाकडे पैसा असतो त्याच्याकडे नियमही असतात. पण तू लीव पाठवली असेल तर असं होणं विचित्र आहे.
विक्रम विचारात पडत म्हणाला, हो, मलाही तसंच वाटलं होतं. पण टर्मिनेशन लेटर मिळाल्यावर तर माझेच थरकाप उडाले. जान्हवीने मनातील वेदना व्यक्त केल्या. टेन्शन घेऊ नको, तुला दुसरी नोकरी नक्की मिळेल. विक्रमने दिलासा दिला. जान्हवीने मग त्याला सांगितलं की ती पुण्याला शिफ्ट होण्याचा विचार करते. हे ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसत होती, कारण मग तो तिला भेटू शकणार नव्हता. इथंच बघ ना, चांगली नोकरी इथेही मिळेल तुला, विक्रम म्हणाला. विक्रमने पुन्हा प्रयत्न केला, पण जान्हवीने काहीच उत्तर दिलं नाही. ती खुर्चीवरून उठली. अच्छा, मी निघते, ती बॅग खांद्यावर घेत म्हणाली. कुठे? त्यानंतर विक्रम आश्चर्याने विचारतो. ऑफिसला जात आहे, जान्हवी उत्तर देते आणि निघून जाते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.